आपल्याला, तो अनुभव काय वारंवार आपल्याला येत नसतो. कुठलाही अंमली म्हणजे सिगरेट घ्या, दारू घ्या, कुठलंही अंमली द्रव्य वापरा, त्याच्यातनं तो मिळत नसतो. पण आपण व्यसनी बनल्यामुळे आपण ते करत राहतो. आता व्यसनी बनण्याची जर कारण आपल्याला नीट लक्षात आली आणि व्यसन म्हणजे काय जर आपलं नीट समजलं आणि आपल्याला जर तल्लफत जाणवली नाही व्यसन घेण्याची, तर आपण त्यातनं बाहेर येऊ शकतो. त्याच्यावर त्यातनं बाहेर येणारच नाही हे समजणं चुकीचं आहे. या अगदी थोड्या वेळात सुद्धा एक 5 ते 6 तासामध्ये सुद्धा शांततेने सिगरेट, तंबाखू, गुटख्यासारख्या व्यसनातनं सहज आपण बाहेर येऊ शकतो. त्याच्यामध्ये दारू मध्ये सुद्धा जे संध्याकाळी वगैरे दारू पिणारे असतात त्यांची दारू बंद होणं म्हणजे रेग्युलर संध्याकाळी दारू पिणारे किंवा दारूच्या व्यसनामध्ये अडकलेले लोक हे आरामात एका दिवसामध्ये दारू थांबवू शकतात. व्यसनमुक्त होण्यासाठी म्हणजे ती इच्छा कायमची निघून जाण्यासाठी त्यांना कमी जास्त वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार लागू शकतो. त्याच्यामध्ये थोडासा मोटिवेशनचा भाग असतो. घरच्या लोकांचा सपोर्ट काय, त्यांची हेल्थ काय, त्याचा आहार काय, त्याचं काम काय, की तो म्हणजे कुठल्या याच्यात अति आव्हानात्मक काम आहे का, ताणतणावात्मक काम आहे का, अनियमितता कामामध्ये काय, सगळ्या गोष्टींचा नीट विचार जर केला तर त्यात तरी सुद्धा तो त्या दारूमधनं बाहेर येऊ शकतो. या बाबतीतली तुमची प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते याबद्दल आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? आजच्या तरुण पिढीने आता आपण जर मागच्या पिढींचे सगळे जर अनुभव बघितले आपण की व्यसनांमुळे त्यांना काय मिळालेलं आहे. आपल्या घरात जरी एखादा उदाहरण असलं, समजा जर आपले वडील सिगरेट ओढणारे असले तर 30-30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष तर त्यांना सिगरेट ओढावीच लागते की ज्या सिगरेटमधनं काही मिळत नसतं ऍक्च्युअली. आपण बघत असतो ते खोकत असतात, त्यांना आजार झालेले असतात. तर त्या सिगरेटमधनं आनंद मिळेल कसा, साधा एक कॉमन सेन्स अप्रोच ज्याला म्हणतो आपण तो जरी ठेवला आणि असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल किंवा सिगरेटमध्ये काही आनंद नाहीये. आणि जी गोष्ट आपण म्हणजे स्वातंत्र्य चिरवून घेता आपलं की दैनंदिन सुद्धा एखादा आवडीचा पदार्थ आपल्या आईने दिला आपल्याला रोज, समजा मला बासुंदी आवडते, तुम्ही रोज खाणार आहे का? नाही खाणार. मग सिगरेटचा वास इतका घाणेरडा असतो तर ती सिगरेट त्या माणसाला प्यावी लागते ना. 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष तुम्ही त्याला विचारा खाजगीत त्याला आवडतं का, तो नाही म्हणे, पण त्याला ती ओढावीच लागते. मग अशी सिगरेट ओढून आपण काय करणार आहे तरुण मुलं? सिगरेट आणि इव्हन निकोटीन म्हणजे ज्याचं हे सिगरेट किंवा तंबाखू गुटख्याची जी व्यसनं आहेत याचा लैंगिकतेवर सुद्धा परिणाम होत असतो. म्हणजे पुरुषांच्या लैंगिकतेवर सुद्धा परिणाम होत असतो. स्त्रियांना ज्या तरुण मुली आहेत त्या जर सिगरेटकडे वळल्या, आपण आता परवाच टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलं होतं कालच की तरुण मुली सुद्धा आता सिगरेट ओढायला लागल्या आहेत तर किंवा तंबाखू खातात, गुटखा खातात, त्याचा त्यांच्या गर्भधारणावरती परिणाम होत असतो. आणि इतरही परिणाम होत असतात की ज्या गोष्टी आता संपूर्ण जगभर त्याचा प्रचार चालला आहे की सिगरेट तंबाखूमुळे काय आहे. आणि मग अशा गोष्टींकडे वळण्यापूर्वी जर माझ्यासारख्या लोकांकडे समजून घेतलं की बा याच्याशिवाय आपण सहज राहू शकतो किंवा तुम्हाला जे काय हवं असेल ते जर तुम्हाला सगळं मिळू शकतं सिगरेट तंबाखू शिवाय,